जयंत पाटलांनी त्यांच्या मुलासाठी प्रयत्न केला हे तर तुम्हाला माहित आहे ना. जर ते विशाल पाटलाला खासदार करू शकत असतील तर त्यांनी त्यांच्या पोराला केलं असतं ना. सगळ्या पोरांचं लॉन्चिंग झालं. आता सगळ्यात दुःख त्याला आराचं पोरगं आमदार झालं पण जयंतरावचं होईना. अजितदादाचं पोरगं खासदार झालं पण जयंतरावचं होईना. आता सगळ्यात दुःख तर जयंतरावलाच आहे ना. त्यामुळे दुसऱ्याला खासदार करण्यापेक्षा त्यांनी त्यांच्याच पोराला केलं असतं ना. हातकणंगलेमध्ये चाचणी केली. मी तिथं प्रभारी होतो ना हातकणंगलेला. त्यांनी खूप तिथं असं ओढाताण केली. इकडं पिल्लू सोडलं, परत सांगलीमध्ये माझं पोरगं उभं राहणार, भाजपमधनं उभं राहणार, सगळं त्यांनी करून बघितलंय. त्यामुळं स्वतःच आता ते 10,000 मतांनी कसं तरी निवडून आलेत. स्वतःच त्यांना अजून माहीत नाही ते विशाल कशा. बरं, विशाल खासदार व्हावा हे काय जयंतरावची इच्छा आहे का? जयंतरावला तुम्ही आई भरून शपथ घाला म्हणावं, तुम्ही आई शपथ सांगा म्हणावं, तुमची खरंच इच्छा होती का विशालला खासदार करायची? विश्वजितला विचारा. हे आता तुम्हाला पण माहिती आहे ना राजकारण काय आहे. आणि त्यामुळे ते इकडचा खासदार ठरवणं हे जयंतरावचं विषयच नाही राहिला. बघा, माननीय मुख्यमंत्री महोदय जे शेतकरी नेते आहेत त्यांच्यासोबत चर्चा करून कशा पद्धतीनं या सगळ्या विषयात पुढं जाणं किंवा कांद्याच्या भावाच्या संदर्भात केंद्र सरकारशी चर्चा करून एक चांगला मार्ग काढतील. आता मी शेतकरी नेता नाही त्यामुळे मला इतकं डिटेल कांद्याच्या संदर्भात आज मी माहिती देऊ शकत नाही, परंतु योग्य चांगला मार्ग काढतील.